जालना काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। या बैठकीमध्ये राडा झाला, तसंच पक्ष निरीक्षकांसमोरच त्यांची जुंपली होती। भाजपला मदत केल्याचा एकमेकांवर त्यांनी आरोप सुद्धा केला। नगरसेवकांना निलंबित केल्यावरून दोन गटात वाद झाला। जालना काँग्रेसमधला हा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। आपण हा व्हिडिओ पाहतोय। काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांसमोरच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनीही नंदा पवारांवर पायातला बूट काढून उगारण्याचा प्रयत्न केला। महापालिका निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 7 नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता भाजप उमेदवाराला मदत केली। या कारणामुळे 7 नगरसेवकांसह महिला जिल्हाध्यक्षांना पक्षातून निलंबित केले। यावरून मोठा वाद निर्माण झालाय। लवकरच राहुल गांधी यांची भेट घेऊन राजाभाऊ देशमुख यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचं महिला जिल्हाध्यक्षांनी म्हटलेलं आहे। मी माझ्यावर झालेल्या अन्यायाचा तिथं जाब मागण्यासाठी गेले असता राजाभाऊ देशमुख याने मला अक्षरशः बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आणलेले गुंड ते सुद्धा माझ्या अंगावर धावून आले आणि एक केंद्रात बसलेले आमचे खासदार आज त्यांच्या समोर एका दलित महिलावर जर अशा घाणेरड्या वृत्तीचे आमचे जे जिल्हाध्यक्ष जे जातीवादी आहेत त्यांनी माझ्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या समोर। तेव्हा डॉक्टर कल्याण साहेबांनी मध्यस्थी करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला।